आपण या व्हिडिओमध्ये बघूया की भागाकार पद्धतीने दिलेल्या संख्येचे अवयव कशा रीतीने पाडा। पहिली संख्या आहे 252। एकामध्ये बेकी संख्या म्हणजे समसंख्या आहे तोपर्यंत दिलेल्या संख्येला दोनानेच भाग द्यायचा आहे। बे एक बे, दोनाच्या वेळेत 5 येत नाही तर बे दुने 4, एक उरलं बेसक 12, बेसक 12, बेत्रिक 6। आता याला 3 भाग जाईल, 3 दुने 6, 3 एक 3, याला 3 भाग जाईल, 3 7 21 आणि 7ला 7नेच भाग जाईल। तर या ठिकाणी 252 चे अवयव पडले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7। चला पुढची संख्या बघूया। 1008 चे अवयव भागाकार पद्धतीने कसे पाडावे बघ। बे पंचे 10, हा एक शून्य जसंच्या तसंच, बे चौक 8, परत याला दोनाने भाग जाईल, बे दुने 4, एक उरलं, बे पंचे 10, बे दुने 4, परत याला दोनाने भाग, बे एक बे, बे दुने 4, बेसक 12, परत याला दोनाने भाग, बेसक 12, बेत्रिक 6। आता याला 3 भाग द्या, 3 दुने 7, 3 एक 3, पुन्हा याला 3, 3 7 21, 7 एक 7। हे तुमचे अवयव। 1008 बराबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7 होतं ना सोपं। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।